आपण अशी हवेत फेकली की ती खालीच का येते, वर का नाही जात? सांग बरं, सांग. वस्तू खाली पडते ग्रॅव्हिटीमुळे. आणि ग्रॅव्हिटीला मराठीमध्ये काय म्हणतात? गुरुत्वाकर्षण. बापरे. बरं ठीक आहे, चल अजून एका प्रश्नाचं उत्तर दे मला. जर वस्तू ग्रॅव्हिटीमुळे खाली पडतात तर विमान कसं काय उडतं? ते मला माहित नाही. हा, का माहिती नाही? तुला तर सगळ्या गोष्टी माहिती असतात ना. ते मला अजून शाळेत शिकवलं नाही. मी लहान आहे अजून. हेच सांगत होतो मी आधीपासून की तू लहान आहेस. तू लहान असल्यामुळे मी तुला याचं उत्तर देणार नाही. बाबा, तू हे सगळं मुद्दामून करतोय. आपल्या घरात गाणारं कोण होतं सांग मला. ओवी, बाबा. ओवी. बाबा, आपल्या घरात गाणारं कोण होतं मला कळायलाच हवं. ते काकू असं का म्हणालात तुमच्या घरात गाण्यांच्या गुरु आहेत म्हणून? हे बघ, आता आपण बोललो ना, तू लहान आहेस. तू जरा मोठी झालीस ना की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. आता नाही. म्हणजे तुम्हाला काही सांगणार नाही? नाही सांगणार. बाबा, कट्टी. तू कट्टी करशील, मी कट्टी घेतलीच नाही. तू तर माझ्यापेक्षा लहान वागतोयस. जाऊ दे. बाबा, मी फोन ट्राय करते. आता मला पण टेन्शनच यायला लागलंय बाई. माझा नंबर सेव्ह नाहीये ना, उचलतील बहुतेक. नाहीच उचलते माझा पण. हा माणूस ना, हे फोन नाही उचलत आहेत. चाल, बघू उद्या सकाळपर्यंत वाट बघू, नाही तर ठरवू काय करायचं ते. मी झोपू का राज? हो, ऑफकोर्स. खरंच खूप डोकं दुखते, बरं वाटत नाही मला. सो सॉरी. चला, गुड नाईट. होय, गुड नाईट. मला ना भूक लागली आहे. पटकन चल ना, जेवायला बसूया. चल, वाढते मी. अमृता ताई, अमृता ताई. मोनिका, तू काही केलं नाहीस ना? मी काय करणार आहे? मी सांगते तुला, मला भूक लागली आहे. तुला जे काही बोलायचं असेल ते प्लीज स्पष्ट बोल आणि पटपट बोल. मला नाही कळते कशाबद्दल बोलतोयस ते. खडक वाचला, मावशीला बरं नाहीये, ओव्हर ऍक्टिंगची दुकान. ही ऍक्टिंग आहे ना, आई समोर करायची. शंकरराव गायब झाले, त्याच्यामागे तुझा हात नाहीये ना? कारण हा योगायोग मला पटत नाहीये म्हणून म्हटलं. हे बघ राज, मला असले जाब नाही हा विचारायचे. तुला ना सवय लागली आहे माझ्यावर सतत डाऊट्स घेण्याची, म्हणून असे प्रश्न पडले असतील.